राज्यात 30,000 शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, आठवडाभर मुदत वाढवा उमेदवारांची मागणी. 15 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सुरू असलेली भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवरून उमेदवारांना पसंती क्रमांक नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर राज्यातील अनेक उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पवित्र पोर्टलवर पसंती क्रमांक नोंदवताना काही उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार विषयात आणि पदांची पसंती उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी पोर्टलवर माहिती व्यवस्थित प्रदर्शित होत नसल्याचं समोर येतंय. तर पवित्र पोर्टलवर पसंती क्रमानुसार त्यासाठी अर्ज भरत असताना पवित्र पोर्टल साईटवर लोड जास्त असल्याने OTP प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पसंती नोंदवण्यासाठी 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट एवढा वेळ शिक्षण विभागाकडून देण्यात आला होता. मात्र यामध्ये आणखीन 2 दिवसाची मुदतवाढ देत 13 ऑगस्टपर्यंत हा वेळ देण्यात आला आहे. मात्र 2 दिवस वाढवून नाही तर 1 आठवडा मुदत वाढवून द्यावी अशी मागणी उमेदवार आणि शिक्षक संघटनांची आहे. पवित्र पोर्टलवर पसंती क्रमांक भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं शिक्षण विभागाकडून मान्य करण्यात आलेलं असून OTP उपलब्ध होण्यासाठी नेमकं काय करायला हवं त्याच्या सूचनापत्रात देण्यात आलेलं आहे. शिवाय आत्तापर्यंत 76,394 मुलाखतीशिवाय 56,206 मुलाखतींसह उमेदवारांचे आत्तापर्यंत प्राधान्यक्रम जनरेट झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून पत्रकात देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.